आवडते का नाही यांचं? हा आवडते की. जावई बापू जरा 4 दिवस अजून थांबला असतं तर बरं झालं असतं की. मामी तुम्हाला माझी नोकरी माहिती आहे ना कशी आहे ती. साजिरी हे घे आणि जरा धांदरटपणा कमी कर बाई. काय काळजी घे जरा स्वतःची. ऐका जावई बापू लक्ष द्या हिच्याकडं. आता ऐकाय पाहिजे ना. काय ते तुला काय नाही चल. आई मी जरा जाऊन येते. कुठं चाललीस? काय ग बॅग का भरायलीस? निघाली पण जायचं की उद्या. मग आता एवढं घोड्यावर बसूनच यायचं होतं तर आली कशाला? ये आणि जा नुसती. तायडे राहा की अजून 2-4 दिवस. या अवस्थेत जास्त प्रवास करायचा नसतोय म्हणे. स्वतःची नाही निदान त्या बाळाची तरी काळजी घे. हो गो बया. होय का? तुला कोणी सांगितलं? हा मग मला सगळं माहितीये. तायडे राहा की ग अजून 2-4 दिवस. अगं लग्नाला आणि साखरपुड्याला परत यायचंच आहे ना मग. तायडे हा कसा आहे ग सोरा दीदीचा नवरा? सोरा दीदीचा नवरा अगं लय भारी आहे. मला लय आवडला. अगं त्याची पर्सनॅलिटी तुला. पर्सनॅलिटी काय होते? ऍसिडिटी होती का? संजू बाबा जरा बडीशेप घेतीस का? हा आणते. हे काय नवीन आली तुझं? अरे संजू बाबाला मी जरा गंडवले. स्वराचा नवरा म्हणून राणे साहेबांचा फोटो दाखवला. तुला ना कवा बी मस्करी सुचती बघ. आणि तिच्या बाबतीत तुझं डोकं लय फास्ट चालतं. लाडकी आहे माझी ती. आली आली. हा संजय काय म्हणत होतीस तवा? अगं तेच की सोरा दीदीचा नवरा कसा आहे? आवडलाय मला. म्हणजे नोकरी घरदार सगळं बेस्ट आहे. आणि स्वभावाने पण चांगला आहे तसा. काय हो? एकदम बेस्ट. हा स्वभाव चांगला आहे ते ठीकच आहे. पण जोडी बिडी म्हणून काय असतं की नाही. आता आपली सोरा दीदी केवढी देखणी आहे, केवढी हुशार पण आहे. तिच्या टकरीचं आहे का कोणी गावात? मायला हे बरं आहे. म्हणजे माझ्या बी लग्नाच्या टायमाला तू अशीच म्हणाली असशील की साजिरी एकदम देखणी आणि हा कुठं आणला काळा जामून. अहो दादी तुमचं काय उगा आपलं मधीच काहीतरी. मधीच नाही तू माझ्या माघारी मला काहीतरी म्हणत असशील. काय म्हणते का मला ही? काय म्हणतेस ग? दाजी तुमचं आणि त्या पुराचं लय वेगळं आहे. तुम्ही काला जामून असले म्हणून काय झालं? तेवढीच गोड पण आहेत की. आता आता परत मला काळा जामून म्हणाली. तुझ्या नवऱ्याला ही काळा जामून म्हणाली. संजय चल चल आवराल घे आता थांबत नाही मी इथं. ओ दाजी उगा आपलं काहीतरी बरं का तुमचं. तुम्हाला तुमची तारीफच ऐकायची आहे का? हा तारीफच ऐकायची आहे. अहो मटकीला मोड नाही दाजी तुम्हाला तोड नाही. बघा बघा एवढा मस्का मारते म्हणजे नक्कीच तिला काहीतरी पाहिजे. आता अगं बाई मला काय नकोय. अरे पण मला माहित आहे ना तुला काय पाहिजे ते संजू बाबा. मला माहित आहे ना भाई. एक नंबर दाजी सब जानता है. मागच्या टायमाला कॉर्डलेस एअरफोन मागितले होतीस ना? नाही नाही मी कुठं. अहो ते मी असेच मागितले होते. असं आमच्या लाडक्या मेवणीनं अशीच म्हणलेली गोष्ट आम्ही अशीच घेत नसतो बर का. हे भारी आहे. बाळत पण माझा डोहाळे हिचं पूर्वा. तुला पाहिजे का? नाही नाही मला कशाला. संजू बाबा चायना माल आहे. ओरिजिनल जरा महाग होते पण आपण ओरिजिनल आणू. टेन्शन घ्यायचं काम नाही. दाजी तुम्ही आणले म्हणजे बेस्टच असणार बघा. टांगा पलटी घोड्या फरार. एक नंबर आहे दाजी. तुम्ही पण एक नंबर आहात बघा. आता भारी आहे पण उद्या नवीन दाजी आल्यानंतर हा जुना दाजी रद्दी होणार नाही ना? त्यात तुझं लगीन झाल्यावर मग काय बोलायलाच नको. ओ माझ्या लग्नाला अजून टाइम आहे. अजून मी 18ची पण नाही झाले. होशील ना 6 महिन्यात. अगं तू 18ची झाल्याबरोबर पोरांची लाईन लागल गुडघ्याला बाशिंग बांधून तुझ्या बरोबर लगीन करायला. मला लगीन करायचंय मला लगीन करायचंय म्हणती. ओ दाजी चला मला गाणी ऐकू द्या. लय बोर मारू नका. आता बोर का? थँक्यू.
कोणा झोक द्या रे. हे इथं कोणाचं मरण आलंय रे? तुमचंच की. जाता का असंच वर? अनायशी 4 माणसं आलेत, खांद्यावर घेऊन आलेत, मग कशाला थोडक्यासाठी राहताय? जाताय वर? ए ए ए खाली ठेवा, ए खाली ठेवा, ए दादा, ओ दादा, ओ दादा, खाली ठेवा, खाली ठेवा ना. ए आवाज खाली. आजूबाजूला माणसं झोपल्यात, तर आवाज केलास तर कापूनच टाकीन. पंजाबराव चाकू बघून फाटली? हा, पण पुण्यांदा नाही फाटणार. अहो शब्द आहे आपला. ह्यो चाकू एकदा मानेवरनं फिरला तर मान चिरूनच खाली येतो. तेव्हा मी काय सांगतो ते नीट ऐका. 4 दिवसामध्ये माझं पैसे मला मिळालं पाहिजेत, नाहीतर 5वा दिवस तुम्ही बघणार नाही. कळलं? खिशात नाही आणा आणि म्हण मला पंजाबराव म्हणा. ए आपटा खाली. तुला पुन्हा सांग. पंजाबराव त्याचं काय आहे, तुम्ही आरामात झोपा. आरामात झोपायचं, अजाबात टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही आहे आसपास. हा डड्डी, काय ते लोक परत कशाला आलते? हे? हा अगं हा आपला जग्या पाटील, ते त्याच्या घरी प्रॉब्लेम झाला ना रात्रीचं. मग आता एवढ्या रात्रीचं कुठं पैसे मागायला जाणार, म्हणून तो आपल्याकडे आला होता. हा, मोठ्या माणसांकडे नाही का. आणि आपल्या दारात तो कोणी असं पैसे न घेता नूक पाठवलेलं नाही आपण. गेले पैसे त्याला, गेले ते. आणि मग तुम्ही इथं कशाला झोपले? हा? हा, अरे ते यांनी सांगितलं ना, डॉक्टरने सांगितलं ना, ते झाडाखाली झोपा म्हणून रात्रीच. श्वासाचा त्रास होतो ना, खानदानी माणसाला श्वास कमी पडतो, ऑक्सिजन त्यासाठी. एन्व्हायरमेंट आहे सगळं. तू का जागी? जा जा झोप. नाही, ते आवाज आला ना म्हणून आलते. नाही नाही नाही, झोप. चल चल झोप. चल. हा. गेली की नाही? हा, आहे मी इकडे. आहे डॅडी. आवडते का नाही यांचं? हा आवडते की. जावय बापू, जरा 4 दिवस अजून थांबला असतं तर बरं झालं असतं की. मामी, तुम्हाला माझी नोकरी माहिती आहे ना कशी आहे ती. साजिरी हे घे. आणि जरा धांदरटपणा कमी कर बाई. काय काळजी घे जरा स्वतःची. ऐका जावय बापू, लक्ष द्या हिच्याकडं. आता ऐकाय पाहिजे ना. काय ते? तुला काय नाही. चल. आई मी जरा जाऊन येते. कुठं चाललीस? बर थांब. जावय बापून साजिरी निघाल्यात, जाता जाता सोडतील तुला. कुठं सोडायचंय? तालुक्याला जायचंय, युनिव्हर्सिटीत काम आहे जरा. युनिव्हर्सिटीत? नको नको, आज काहीतरी तिकडे स्टुडंटचे राडे चाललेत म्हणे. युनिव्हर्सिटी बंद आहे. SMS मागाशीच वाचला मी. होय काय? हो. मग नको बाई, नको जाऊस, राहू दे. बर बरं येऊ मामी. येतो. चल ग. चल. अरे मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. अरे मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. अरे 1 रुपयाचा कढीपत्ता प्रकरण झाले बेपत्ता. अरे 1 रुपयाचा कढीपत्ता प्रकरण झाले बेपत्ता. चल गाड्याला, चल बाजूला, चल. राज्याची हकालपट्टी, चल बाजूला. राज्याची हकालपट्टी. काय दंगा चाललाय साहेब? आले, चला मागे सरका. हॅलो, आम्ही ACP रणजित ढाले पाटील बोलतोय. कुलगुरूंना एक निरोप द्यायचा होता. हा, त्यांना सांगा आम्ही सांगेपर्यंत कोणीच केबिनच्या बाहेर पडू नका, त्यांनी किंवा त्यांच्या स्टाफने. हा, आणि त्यांना सांगा काळजी करू नका. हा दिप्या, अरे काय याची काय चूक आहे? हा पोरगा आत्महत्या करायला निघालाय, रॉकेल ओतून पेटवून घेणार आहे. दिप्या भावा, तू एकटा नाहीयेस. तुझ्या पाठीमागे आम्ही 200 लोक रॉकेल ओतून पेटवून घेऊ. काय रे, पेटवून घेऊ का नाही? उठ,
असं बसायचं नाही, आता लढायचं. उठ, 1 रुपयाचा कढीपत्ता. अरे 1 रुपयाचा कढीपत्ता. साहेब पिस्तूल घ्या ना. का किती वाटते? मलाही नाही आणि यांनाही नको वाटायला ना. कॉलेजची पोरं आहेत. चलो गाडी लॉक करून घ्या. साहेब मी आज पेपरात वाचलंय, मीन राशीच्या लोकांनी आतताईपणा करू नये. मारुतराव, तुम्हाला कोणी सांगितलं माझी रास मीन आहे? माझी आजची रास वृषभ आहे. वृषभ म्हणजे काय? बैल. बैल काय करतो? सरळ घुसतो. मान्य करा. मान्य करा. मान्य करा. मान्य करा. मान्य करा. नाद खुळा गणपती पुळा. टिप्या भावा, हे बघ आता पोलीस आलेले आहे, पण आता तुला माघार घ्यायची नाही. काय बी झालं तरी आपलं ठरलंय त्याचप्रमाणे करायचं. आलं का ध्यानात? हा, खेळतो पेटून. 1 रुपयाचा कढीपत्ता. अरे 1 रुपयाचा कढीपत्ता. ए भावांनो, घाबरू नका भावांनो. लांब पुढे येऊ नका, मी पेटून घेईन स्वतः. लांब लांब, मी पेटून घेईल. मी पेटून घेईल लांब. हे बघ भावा, तू बिलकुल फिकर करू नको. तू मेला तर तुझ्या मागे 200 लोक मरतील. आता बिलकुल माघार नाही. हे बघ आपल्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करायला, पण आता माघार घ्यायची नाही. ह्यांचा दबाव आता आपण झुगारून लावायचा. आपण रॉनी गोजम गुंडे, स्टुडंट लीडर म्हणजे स्वतः नेते, मग दुसऱ्याला का काम देते? काय नाव म्हटलं तू? सांगितलं ना, रॉनी गोजम गुंडे. आता मग गोजम गुंडे लीडर आहात ना? लीडर सगळ्यांच्या पुढे असतो. मग तुम्ही स्वतःला का नाही पेटवून घेत? आधी यांना पेटवून तर घेऊ देत, मग बघू 200 येतात की नाही. दिप्या तू अजिबात घाबरू नको. याच्या बोलण्याला आपण बळी नाही पडायचं. ए खाकी, आमच्या मॅटर मध्ये नाही यायचं. मी म्हणतो पोलीस कसे आले आमच्या मॅटर मध्ये? हे बघ, हा त्यांचा माणूस आहे. हा वर्दीमध्ये नाही तर गुंडगिरी करायला आलाय. गुंडगिरी, आपण नाही बळी पडायचा. लांब तुम्ही, मी पेटून घेईल. लांब. हा बरोबर आहे दिप्या, बरोबर आहे. नेमकं नाव काय तुझं? अरे सांग ना, नेमकं कळू तर दे. कोणी कुर्बानी दिली? संदीप जगदाळे. संदीप जगदाळे. पाकिट आहे का तुझ्याकडे? पाकिट आहे का? हो. आई वडिलांचा फोटो असेल ना त्यात? आहे. मग फोटो काढून बघ एकदा आई वडिलांकडे. तू आत्महत्या केल्यानंतर त्यांचं काय होईल? काय वाटेल त्यांना तू आत्महत्या केल्यावर? ह्याचा कधी विचार केलाय? अभिमान वाटेल, अभिमान. शहीद संदीप जगदाळे. शहीद संदीप जगदाळे. अरे हा मेला तर 200 लोक मरतील त्याच्या पाठीमाग. 200 मरतील. असं वाटतं तुला? हो. बाबा, जीवापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. चर्चेने सगळे प्रश्न सुटू शकतात. जगलास ना तर प्रत्येक प्रश्न सोडवता येईल. लक्षात ठेव, आयुष्य एवढं स्वस्त नाहीये राजा. रस्टिकेट झालायस ना, म्हणजे 1 वर्ष जाईल, पण पेटवून घेतलं तर अख्खं आयुष्य जाईल. ए इन्स्पेक्टर, ते लेक्चर बंद कर. ए दिप्या, हा आपल्याला फितवायचा प्रयत्न करतोय. अरे तू डरपोक आहेस का? हे बघ, तुला जर विश्वास नसेल ना तर दे इकडे. आणि इकडे मी पेटवून घेतो. नाही दादा, मी स्वतःला पेटून घेतो. लांब तुम्ही लांब राहा. मी आधी तुम्हाला सांगतोय, मी पेटून गेला बघा. हो, लांब आहे. बोलणी करायची ना, ते बंद कर. मी बोलतो. ए आधी त्या प्राचार्याला इथं बोलवून आण. कुलगुरूच्या केबिन मध्ये लपून बसलाय ते. बोलतो.
अरे विद्यार्थी क्रांती संघटनेचा विद्यार्थी क्रांती संघटनेचा 1 रुपयाचा कडीपत्ता. हॅलो, हा इथे सिच्युएशन अजूनच क्रिटिकल होत चालली. अजून जास्त सिक्युरिटी लागेल. इथे कुलगुरूंना विद्यार्थ्यांशी बोलायला यावं लागेल. मान्य करा, मान्य करा. मान्य करा, मान्य करा. अरे 1 रुपयाचा कडीपत्ता. अरे 1 रुपयाचा कडीपत्ता. मान्य करा, मान्य करा. मान्य करा, मान्य करा. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. पेटव आता, पेटव. मग तुला आत्महत्येबरोबर कुणाचंही पाप लागेल तुझ्यावर. मला कावर केलं. ए खाकी, बस झाला आता. लई झालंय नाटक. आता इथनं कलटायचं, नाहीतर काय नाव म्हटलं तू? आता फक्त दात पाडलाय. पुढच्या वेळी जीभ नावाचा अवयव असतोय सांगायची सोय ठेवणार नाही. कळलं का? एकदम घंटीच वाजली पाहिजे. ए मोन, चक्कीत जाळ.